जय शिवराय मित्रांनो जातीवाद कुणी केला? मराठ्यावर जातीवाद होत आहे किंवा ओबीसीवर जातीवाद होत आहे? नेमका अन्याय कोणावर होत आहे? आता बऱ्याच ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे हे ओबीसीचे आहेत, त्यांच्या कारणाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात एक पद आहे ते काढण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा त्यांच्यावर अत्याचार होत आहे. ओबीसी समाजावर हे अत्याचार होत आहे अशा पद्धतीचं काही सर्वसामान्य लोकांचं मत आहे. आणि त्याचबरोबर मराठा समाज म्हणतो की आमच्यावर अन्याय होत आहे, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यासाठी कुठेतरी ही धडपड होती. परंतु ज्या पद्धतीने राजकारण असेल, राजकारणाच्या माध्यमातून जे पुढारी असतील किंवा लोक असतील, जे हाके असतील, ते कशा पद्धतीची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर काही पुढारी असतील हे कशा पद्धतीची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने बीडचं प्रकरण असेल, संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीने खून झाला, अक्षरशः सुद्धा आपल्याला होऊ शकत नाही अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी क्रूर हत्या संतोष देशमुख यांची झाली. आणि तशा पद्धतीचे न्यूज असतील, सीआयडी असेल, याच्या माध्यमातून ज्यावेळेस मारण्यात आलं होतं त्यावेळेस ते काही शस्त्र वापरण्यात आले होते. मध्येच आपल्या गॅसचा पाईप असेल, त्यानंतर बागनखे असेल, धारदार शस्त्र असतील, कोयता असेल, अशा पद्धतीचे काही शस्त्र त्या ठिकाणी सापडलेले आहेत. आणि कुठेतरी ही निंदनीय गोष्ट आहे. जातीपातीचं राजकारण किंवा जातपाती सोडून आपल्याला संतोष देशमुख यांना न्याय कसा मिळावा यासाठी ही धडपड असायला पाहिजे. कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, हे महत्वाचं नसते, परंतु तो व्यक्ती मेलेला आहे, ते कोणाचा तरी वडील, कोणाची तरी आई, कोणाचा तरी बाप, कोणाचा तरी मुलगा, अशा पद्धतीचा तो होतो. त्या कारणाने त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जात कोणती असो, कशा पद्धतीची असो, ते काही घेणं देणं नाही. त्यानंतर आता हाके काहीतरी बरळणं सुरू केलेलं आहे. आता हाके सारखे जे आहेत ते कुठेतरी त्यांचं जेवण कुठं भेटते किंवा एखादा जर व्यक्ती मरण पावला तर त्याची कशा पद्धतीने तेरवी होईल, कशा त्या तेरवीमध्ये काय काय केलं जाईल, लाडू केलं जाईल, बुंदी केली जाईल, भजे केले जातील, काय केलं जाईल त्याच्यावर त्यांचं ध्यान असते. आणि ते कुठेतरी सतत संधी शोधत असतात. अशाच पद्धतीचे जे हाके आहेत, लक्ष्मण जे हाके आहेत, ते म्हणतात की मी ओबीसीचा नेता आहे आणि मला ओबीसीचा कळवाळा आहे. परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला, हा कोणत्याही जातीचा किंवा पातीचा नसला पाहिजे, कारण तर त्या व्यक्तीचा खून झाल्यानंतर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हाके सारखे जरी असतील तर ते कुठेतरी बोलत असतात. परंतु मला हे सांगायचं आहे, यापूर्वी आपले माननीय, बरं मला सांगा की मराठा समाजाचे जे होते ते आर पाटील होते, यांचा त्या ठिकाणी खून झाला किंवा ते त्या ठिकाणी काय प्रकरण झालं, त्यांच्या जातीवर किंवा त्यांच्या बोलण्यावर किंवा मराठा समाजाने त्या ठिकाणी कुठे प्रतिमोर्चे काढलेत का? किंवा एखाद्या व्यक्ती जर मेल्यानंतर त्या मराठा समाजाचा होता म्हणून मराठा समाजाने कुठे ओबीसी समाजावर अत्याचार केला का? त्याचबरोबर ओबीसी जे गोपीनाथ मुंडे होते, या गोपीनाथ मुंडेंचा ज्यावेळेस खून झाला किंवा त्या ठिकाणी त्यांचा ऍक्सिडेंट करण्यात आला, आता हे नेमकं ते सर्वांनाच माहित असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम झाला किंवा त्यांचा लावण्यात आला, हे फारसं सांगण्याची गरज नाही. कारण तर हा विषय परत काहीतरी बदलू शकतो, परत काहीतरी एडिट करून टाकले जाऊ शकते आणि याचा काहीतरी बाऊ केला जाऊ शकतो. परंतु जर त्यांचा ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंटचा कुठेतरी मराठा समाजाने विरोध केला का, काय वाटते? नक्कीच ज्या पद्धतीने कुठेतरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला न्याय मिळणं हे महत्वाचं असतो. आणि मला सांगा की जर ओबीसी समाजावर जर अन्याय झाला असेल तर धनंजय मुंडे हे काही ओबीसीचे नेते म्हणून एकले असणार नाहीत, कारण तर ते आता सत्तेवर आहेत. आणि सत्तेवर असल्यानंतर कोणताही माणूस कोणत्या जातीचा किंवा पक्षाचा नसतो, तो सर्व लोकांचा असतो. जर कुठेतरी जे आरोपी आहेत, आरोपींच्या काहीतरी धागेदोरे आहेत, ते कुठेतरी जोडल्या गेलेले असल्या कारणाने कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. परंतु ते आरोप जर सिद्ध होत नसतील तर धनंजय मुंडे यांना काही भिण्याची गरज नाही. त्यांना सरळ सरळ नेतृत्व म्हणून कुठेतरी समाजाचं देणं म्हणून त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजेत, असं मला तरी वाटते. आणि ओबीसी समाजाचे हे नेते नाहीत, ते सर्वसामान्य लोकांचे, सर्व लोकांचे आहेत. हे कुठेतरी सत्तेत आहेत. सत्तेत असल्या कारणाने कोणी सत्ताधारकाला भांडू शकते. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की जरांगे पाटील हे नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना का टार्गेट करतात? अरे सत्तेतच ते येतात म्हणल्यावर त्यांनाच टार्गेट करणार ना. जर एखाद्या लेकराला जर भूक लागली तर ते त्याच्या आईकडेच मागणार, काही परजातीकडे किंवा पर स्त्रीकडे तर मागणार नाही. तशाच पद्धतीने मराठा समाज असेल,
न्याय मिळवण्याकरता संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कुठेतरी जेलमध्ये टाकावं किंवा त्यांना चांगल्या पद्धतीची सजा व्हावी अशा पद्धतीची ती मागणी होती. आणि कुठेतरी राजकारण हे जाती पद्धतीचं केलं जात आहे. यामागे जे राजकीय लोक आहेत ते त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सर्वसामान्य लोक हे राजकीय लोकांच्या पाठीमागे राहत नाहीत, कारण तर सर्वसामान्याला पाहिजे न्याय मिळण्याकरता कुठेतरी समाज पुढे येतो. त्यानंतर कुठेतरी न्याय मिळावा त्यासाठी सर्वसामान्य लोक हे समोर येत असतात. त्यासाठी नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी एक भावना व्यक्त करतो. आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.